नाशिकमध्ये 255 कुटुंबांचा हिंदू धर्मात पुनर्प्रवेश. गरिबी आणि अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत धर्मांतर केलं जात असल्याचा नरेंद्राचार्य महाराजांचा दावा. शिखर बँक घोटाळा प्रकरणी कोर्टानं स्वीकारला क्लोजर रिपोर्ट. कोणताही दंडनीय गुन्हा सिद्ध होत नसल्याचं कोर्टाकडून नमूद. अण्णा हजारेंसह इतरांच्या याचिकाही फेटाळल्या. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण. बारामतीतील अजित पवारांच्या स्मृतीस्थळी भक्तिमय भजन कार्यक्रम. संगीताच्या माध्यमातून दादांना श्रद्धांजली. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणातील प्राथमिक तपास अहवाल आज प्रसिद्ध होण्याची शक्यता. अहवालातून अपघाताचं नेमकं कारण समोर येणार. जहाल वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांनी कान टोचले. राज्यामध्ये भाजपमध्ये मी म्हणतो तोच शब्द अंतिम. मुख्यमंत्र्यांचं एबीपीच्या कार्यक्रमात वक्तव्य, तर मदरशांबाबत काही वक्तव्यांचं समर्थन. स्वारगेटमधील बलात्कार प्रकरणाला वर्ष उलटलं तरी परिस्थिती जैसे थे. स्वारगेट स्थानकाची सुरक्षा व्यवस्था अजूनही ढिसाळ असल्याचं उघड. एबीपी माझाचा स्थानकातून रियालिटी चेक. अफगाणिस्तानच्या 274 दहशतवाद्यांना ठार केल्याचा पाकिस्तानचा दावा. पाकिस्तानचे 12 जवान शहीद झाले अशी लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांची माहिती. तर आमच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे 55 जवान ठार. अफगाणिस्तानची माहिती. कुनो राष्ट्रीय उद्यानातील गामिनी नावाच्या मादीनं दिला 4 वछड्यांना जन्म. आणखी 9 चित्ते दक्षिण आफ्रिकेतून भारताकडे रवाना. भारतामध्ये चित्त्यांची एकूण संख्या 39 वर. त्यापैकी 28 चित्ते भारतामध्ये जन्मले. तामिळ अभिनेता थलपती विजयच्या वैवाहिक आयुष्यात वादळ. दुसऱ्या अभिनेत्रीशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत पत्नीकडून घटस्फोटाचा अर्ज दाखल. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आणि यानंतर बुलेटिनमध्ये आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा घेऊया.